नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज आलो आहोत म्हशाच्या यात्रेमध्ये. आणि आज सॅटरडे आहे, तर जास्त एवढी गर्दी पण नाही बघा. एकदम रश पण नाही, काय नाही, एकदम मोकळं आहे. कारण आता जस्ट यात्रा चालू झाली आहे, त्याच्यामुळं आम्ही लवकरच आलो होतो. तर म्हणलं चला, रुद्रा बोलत होता की आपण जाऊया जत्रेला. तर रुद्राला घेऊन आले मी. आणि हे बघा, जत्रेमध्ये किती काय काय आहे ते. नुसतं सेल लागले 100 रुपयाला. कोणती पण वस्तू घ्या 100 रुपये. आणि इथे एवढी दुकानं आहेत बघा. आणि आई कप घ्यायला बोलत होती, आईने कप घेतले. तर मी पण बोलत होती, म्हटलं चांगले कप आहेत. लगे तर शूजच्या दुकानात गेली आणि मला हे शूज आवडलेले. तर मी ते शूज घेत होते, कारण कोणतं पण शूज घ्या 200 रुपयाला होते. आणि मला हेच आवडलेले. आणि आम्ही आलो नंतर टॉयच्या दुकानात. बापरे, एवढे सारे टॉय होते. बापरे बाप, हे टॉय बघून असं वाटत होतं का सगळं टॉयज घरी घेऊन जावं. आणि रुद्राला आवडलेला पांडा, पण तो खूपच मोठा होता, त्याच्यामुळं आम्ही पांडा घेतला नाही. आणि त्याच्यामुळे दुसरा आम्ही टॉय घेतला. हे तर मला खूप आवडलेला. हा बघा, हा पण मस्त एकदम होता, पण खूप मोठा होता. आणि हा तो दाखवत होता, पण त्याला कॅप होती, त्याच्यामुळे घेतला नाही आम्ही. आणि छोटे छोटे टॉय होते. युनिकॉर्न बघा किती भारी दिसते. फायनली नंतर हा तर आम्हाला घ्यायचा होता, पण आम्हाला आवडला नाही. रुद्राने नंतर दुसरा चॉईस केला. हा पण चांगला होता तसा, पण काय आवडला नाही. फायनली रुद्राने हा टॉय घेतला आणि आम्ही दुसरीकडे निघालो. म्हटलं चला बाकीकडे बघूया. बघा कसा टॉय घेतला आहे त्याने. आणि इथं हा सगळ्यांकडून पैसे मागत होता. आणि ही बाई मला बोलत होती की दे पैसे. तर फायनली मी तिला 10 रुपये देऊन टाकले. म्हणलं की चल बाबा. आणि हा बघा कसं खांद्यावर घेऊन टॉयला बसला आहे. फायनली आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये आलो. तिथे पण खूप सारे ते. आणि इथं रुद्राला हेलिकॉप्टर आवडलेलं, पण ते नाही घेतलं आम्ही. खूप सारे त्याचे सगळे खेळणे होते ते. आणि मग नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथं पण भरपूर सारे होते बघा. आणि इथे आम्ही फायनली कापूस घेतला. कापूस बोलतो आहे आम्ही त्याला. 2 कापूस घेतले. आणि तो बनवत होता आणि मी त्याचा व्हिडिओ काढत होते. तर रुद्राने कापूस घेतला आहे बघा आणि खोलतो आहे. आणि आम्ही आलो होतो आता सगळं पाळणे वगैरे आहेत त्या एरियामध्ये आलो होतो आम्ही. हे बघा किती छोट्या मुलांचे आहेत, मोठ्या मुलांचे भरपूर सारे पाळणे लावलेले होते. त्या एरियामध्ये आम्ही आलेलो. आणि मुलं बघा कशी बसलेली छोट्या छोट्या गाडीमध्ये. फायनली आम्हाला या मगरीमध्ये बसायचं होतं, तर मी तिकीट काढायला चाललेली. तर बघू आता काय होतं या मगरीत बसायला. आणि पाळणा बघा चालू याच्यामध्ये भरपूर बसलेले. आणि या मगरीत आम्हाला बसायचं होतं. तर फायनली मी तिकीट काढायला गेलेली. आम्ही 3 जण होतो, रुद्रा, मी आणि राखीची बायको. तर फायनली आम्ही 3 जणांचं तिकीट काढलेलं आणि आत्ता आम्हाला एंट्री भेटलेली. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो. म्हणलं बघूया मगरीत बसून कसं वाटते. तर आम्ही वेट करत होतो, कारण ते उतरणार त्याच्यानंतर मग आम्हाला तिथे एंट्री होती. तर आम्ही वेट करत होतो. आणि इकडं हा पाळणा मस्त फिरत होता आणि हा बाजूलाच होता बघा. मी एक झलक थोडीशी माझ्याकडे वळवली आणि त्यात त्याने मगरी थांबवलेली आहे. आणि फायनली आम्ही मगरीत बसलेलो आहोत बघा. अजून येतात आणि आम्ही मगरीत बसलेलो आहोत. आमच्या पण वरती बसलेले होते खूप. आणि आम्ही इथं बसलेलो होतो मिडलमध्ये. तर आता चालू झालेली. आणि आम्हाला एवढा
भीती वाटत होती ना, बापरे, असं वाटत होतं का आता पडू ना मी. आणि रुद्र आणि मी तर खूप घाबरलेले, खूप घाबरलेले म्हणजे खूपच घाबरलेले एकदम. आम्ही किंचाळत होतो, ओरडत होतो आणि माझ्या पाठीमागच्या मुली होत्या त्या तर खूपच घाबरलेल्या. आणि हे ते मंदिर आहे. या मंदिरात म्हसोबा जे दैवत आहेत त्यांच्या नावाने म्हसा यात्रा भरत असते. हा बघा, हे मंदिर आहे. आणि फायनली आता बॅट रुद्राला घेतले, स्टंप घेतले आणि आता लाल परीने आम्ही घरी निघायचा प्रवास चालू करते. कारण आम्हाला बसने जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो. तर फायनली आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि रुद्राला मस्त विंडो सीट भेटले आणि रुद्राने मस्त टॉय घेतलं आहे.